मालेगाव लोकसभा मतदारसंघातून दादाजी भुसे सोबत आहेत। सर्वच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आहे, एखादी शिवसेना आहे, मनसे आहे, आरपी आहे, सगळेच सर्व आमचे जे मित्रपक्ष आहेत ते सर्व त्या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं आजची संख्या ही रेकॉर्ड ब्रेक होती। एवढी मोठी मिरवणूक काढून शांत बसणार भरलेला आहे। बाबा 14ला त्यावेळेला 1,32,000 मध्ये निवडून आले, 19ला पुन्हा ज्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेला 2,32,000 मध्ये निवडून आले। आता तिसऱ्यांदा सर्व मतदार ठेवलं त्यांना 3,32,000 म्हणजे 1-1 लाखाची वाढ प्रत्येक वेळेला कमी ठरवलेलं आहे आणि याची संख्या बघून या मोठं झालं की बाबा जवळपास 3.25 लाख मतांनी या ठिकाणी निवडून येते। भाऊ किती महाराष्ट्रामध्ये एकंदरीत किती जागा निवडून असा विश्वास तुम्हाला? महाराष्ट्रात अतिशय अनुकूल परिस्थिती आहे। मी उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीतही सांगेल, गेल्या वेळी आपण 8 जागा सांगितलं की मी 8 जागा निवडून देऊ, म्हणजे नगर, शिर्डी, दिंडोरी, नाशिक, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार अशा 8 जागा आपल्याकडे आहेत। त्या 8 जागा मागच्या वेळी आपण निवडून दिलेल्या होत्या। यावेळेला आम्ही आश्वासित केलेलं आहे सर्व नेत्यांनी, सर्व पक्ष नेत्यांनी की आम्ही 8 जागा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून निवडून देऊ। मला वाटतं महाराष्ट्रातली परिस्थिती तशीच राहील, 42+, 43+ आम्ही या ठिकाणी या जागा करू। आपण कोणी काही म्हटलं, किती म्हटलं तरी शेवटी लोकांनी ठरवलेलं आहे, मतदारांनी ठरवलं आहे की माननीय मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचं आहे। हे हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे त्या गतीने अतिशय लोक गरिबांच्या योजना असतील सगळ्याच बाबतीमध्ये, मग ती विमानतळापासून, रेल्वेपासून, रस्त्यांपासून, इंडस्ट्रीपासून, संरक्षण खात्यापासून सर्वच बाबतीमध्ये आपण ज्या गतीने पुढे चाललेलो आहोत त्यामुळे सर्वांचा विश्वास हा मोदींवर आहे। विकसित भारताच्या दृष्टीने आपण आपली वाटचाल करत आहोत। आपल्याला देशाला सुपर पॉवर करायचं आहे, महाशक्ती करायचं आहे आणि ते मोदीजीच करू शकतात हा विश्वास सगळ्या मतदारांमुळे असल्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी सर्वांना बसवायचं आहे। त्यासाठी बाबा भामरे हे मोठ्या मताधिक्याने यावेळेला निवडून जातात।